नमस्कार मित्रांनो, आज आपण स्टँडर्ड 12th मधील फिजिक्स सब्जेक्टमधील 4th टॉपिक थर्मोडायनामिक्सचे प्रिव्हियस इयरचे बोर्ड प्रॉब्लेम सॉल्व्ह करून बघणार आहोत. तर त्यामध्ये फर्स्ट जो प्रॉब्लेम आहे तो कसा आहे बघा. अ गॅस ऑफ 0.5 मोल ॲट 300 केल्विन एक्सपांड्स आयसोथर्मली फ्रॉम ॲन इनिशियल व्हॉल्यूम ऑफ 2 लिटर्स टू फायनल व्हॉल्यूम 6 लिटर. ओके, व्हॉट इज वर्क डन बाय द गॅस. ओके, म्हणजे तुमचा इनिशियल व्हॉल्यूम 2 लिटर होता, तो वाढला किती झाला तर 6 लिटर झाला. मग हे करताना किती एनर्जी खर्च झाली, किती वर्क डन झालं हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर आपला गिवन काय दिलाय, इनिशियल व्हॉल्यूम दिलाय, तो आपण आधीच लिहून घेतलाय. व्ही आय इज इक्वल टू 2 लिटर, फायनल व्हॉल्यूम आपला 6 लिटर आहे. ओके, आणि टेम्परेचर किती दिले आपल्याला तर 300 केल्विन. ओके, अँड नंबर ऑफ मोल 0.5 मोल. आपल्याला काढायचं काय, वर्क डन. वर्क डनचा फॉर्म्युला काय, डब्ल्यू इज इक्वल टू एन इंटू आर इंटू टी एल एन व्ही एफ अपॉन व्ही आय. ओके, मग आपण थोडं मॉडिफिकेशन करूया. एन आर टी एल एन म्हणजे नॅचरल लॉग असतो, त्याला आपण लॉग ऑफ बेस 10 मध्ये कन्वर्ट करताना 2.303 लॉग ऑफ बेस 10. ओके, व्ही एफ अपॉन व्ही आय ह्या फॉर्ममध्ये आपल्याला हे लिहून घ्यायचे, बरोबर. मग आता व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट करूया सर्व. एनची व्हॅल्यू 0.5, आरची व्हॅल्यू 8.314, टेम्परेचर आपला आहे 300 केल्विन, राईट, इंटू 2.303 इंटू व्ही एफ अपॉन व्ही नॉट म्हणजे 6/2. इथे लॉग राहायला लॉग 6/2. ओके, आपण नेक्स्ट स्टेप काय येणार, 0.5 इंटू 300 आपण हे करू शकतो, किंवा ह्याने ह्याचा हाफ करू शकतो. 0.5 म्हणजे हाफ आहे, मग 300चा हाफ काय येणार 150 येणार, बरोबर. आपण 8.314 इंटू 150 इंटू 2.303 इंटू लॉग ऑफ 6/2 म्हणजे आपल्याला किती, लॉग ऑफ 3. लॉग ऑफ 3 ची व्हॅल्यू फाइंड आउट करूया. तर लॉग टेबलमध्ये आपण लॉग ऑफ 3 बघूया. लॉग ऑफ 3 कसा बघणार तर 30 मध्ये 0. ओके, तुम्हाला लॉगेरिथम दिसतोय, त्यामध्ये आपल्याला 30 बघायचं. 30 मध्ये 0 किती येतो, 4771. ओके, 4771 आपण इथे लिहून घेऊया. 8.314 लॉग 3च्या आधी 4771. ओके, पण इथे काय येणार तुमचा व्हॅल्यू काय याची आहे तर लॉग ऑफ 3 म्हणजे इथे 3 म्हणजे एकच नंबर आहे, तर त्याच्यातून मायनस झाल्या 1 0 येणार. 0.4771 इंटू 150 इंटू 2.303, राईट. ह्या सर्वांचं मल्टिप्लिकेशन आपल्याला करायचं आहे. मग ते आपण कसं करणार, ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करून घेऊ शकता, ह्या दोघांचं करून घेऊ शकता. मल्टिप्लिकेशन करणं इझी आहे, तर तुम्ही ते तुमच्या याने करा. तर सिम्पलमध्ये फायनल आन्सर आपलं कसं येतं, डब्ल्यू इज इक्वल टू 1370 जूल. दिस इज अवर आन्सर. आपला जो सेकंड प्रॉब्लेम आहे तो कसा आहे बघा. 1 mole of an ideal gas is enclosed in an ideal cylinder at 1 MPa and 27 degrees Celsius. The gas is allowed to expand till its volume is double. Calculate the work done if the expansion is isobaric. ओके, मग 1 mole of एक आयडियल गॅस घेतलाय, तो आपण एनक्लोज केलाय कशा, सिलेंडरमध्ये. ओके, तेव्हा त्याचं प्रेशर आहे तुमचं किती येतं, 1 MPa म्हणजे 10⁻³ पास्कल एवढं त्याचं प्रेशर आहे. टेम्परेचर तुमचं 27 डिग्री सेल्सिअस आहे, म्हणजेच 300 केल्विन आहे. 27 + 273. ओके, द गॅस इज अलाउड टू एक्सपांड टिल द व्हॉल्यूम इज डबल. तर गॅसचा व्हॉल्यूम किती झाला पाहिजे तर डबल झाला पाहिजे, इथपर्यंत आपल्याला एक्सपांड करायचं आहे. मग त्यावेळेला वर्क डन काढायचं एक्सपान्शन जेव्हा आयसोबेरिक असेल एक्सपान्शन तर. ठीक आहे, मग आपल्याला प्रेशर दिले ते 10⁻³ पास्कल, टेम्परेचर 300 केल्विन. तुम्हाला फायनल व्हॉल्यूम हा कसा आहे तर इनिशियल व्हॉल्यूमच्या डबल आहे, म्हणजे फायनल व्हॉल्यूम इज इक्वल टू 2 इंटू इनिशियल व्हॉल्यूम, म्हणून व्ही एफ इज इक्वल टू 2 इंटू व्ही आय, राईट. नंबर ऑफ मोल्स किती आहेत तर 1 मोल आहे, देअरफॉर एन इज इक्वल टू 1. फाइंड आउट वर्क डन फाइंड आउट करायचं, डब्ल्यू इज इक्वल टू क्वेश्चन मार्क, राईट. मग आपला वर्क डन इन इज आयसोबेरिक प्रोसेसमध्ये फॉर्म्युला काय तो, डब्ल्यू इज इक्वल टू पी डेल्टा व्ही. डेल्टा व्ही म्हणजे काय तर फायनल व्हॉल्यूम आणि इनिशियल व्हॉल्यूमचं सबस्ट्रॅक्शन, म्हणून इथे काय आलं व्ही एफ मायनस व्ही आय. देअरफॉर मग पुढे काय होणार बघा, व्ही एफची व्हॅल्यू किती आहे तुम्हाला 2 व्ही आय, मग ती सबस्टिट्यूट करूया व्ही एफच्या जागी 2 व्ही आय मायनस व्ही आय. ओके, मग ही स्टेपमध्ये आता व्ही आय 2 व्ही आय मधून 1 व्ही आय गेला, एक व्ही आय कॅन्सल होणार, मग राहणार किती पी इंटू व्ही इंटू आय, राईट. व्ही आय सॉरी पी इंटू व्ही आय. ओके, मग डब्ल्यूचा इज इक्वल टू पी इंटू
व्ही आय आपल्याला हे वर्क डन साठीचा फॉर्म्युला मिळाला. पण आपलं आपलं काय म्हणणं आहे, व्ही आय कॅन बी फाउंड टू बी युझिंग आयडियल गॅस इक्वेशन. व्ही आय कसं काढणार आपण, व्ही आय कॅन बी फाउंड युझिंग ओके आयडियल गॅस इक्वेशन काय आपलं, पी व्ही इज इक्वल टू एन इंटू आर इंटू टी. आपल्याला फाइंड आउट करायचं काय, व्ही फाइंड आउट करायचं. देअर फोर व्ही आय म्हणजे व्ही इथेच राहणार आणि पी डिनॉमिनेटरला जाणार, एन आर टी अपॉन पी, राईट. मग आता पुढे इझी आहे, आपला व्हॅल्यूज फक्त सबस्टिट्यूट करायचे आहेत. तर एनची व्हॅल्यू किती आहे, 1, राईट. आर म्हणजे गॅस कॉन्स्टंट, गॅस कॉन्स्टंट आपला किती असतो, 8.314, राईट. टेम्परेचर आपलं 300 केल्विन आहे आणि प्रेशर आपल्याला किती आहे, 10⁻³ आपलं पास्कलमध्ये प्रेशर घेतलं 10⁻³ राईट. आपण सॉल्व कसं करणार, 8.314 इंटू 300 इंटू 10⁻3 का, तर -3 वरती गेल्यावर +3 होतात, राईट. मग आपल्याला नेक्स्ट काय करायचं आहे की फक्त 8.314 इंटू 300 ह्याचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. ओके, मग ते कसं करणार बघा, व्ही आय इज इक्वल टू, तर अजून सिम्प्लिफिकेशन करूया, 8.314 इंटू 3 इंटू 10⁻². हे आपण 300 साठी घेतलं का, तर 100चा 10चा स्क्वेअर 100, बरोबर. 100 इंटू 3 300, मग 300 साठी आपण ही व्हॅल्यू घेतली इंटू 10⁻³ ॲज इट इज लिहिले, राईट. मग आता मल्टिप्लिकेशन ह्या दोघांचं करूया, व्ही आय इज इक्वल टू 3 4 जा 12 कॅरी ओवर 1, 3 1 जा 1 प्लस 3 1 जा 3 प्लस 1 4, 3 3 जा 9, 3 8 जा 24, राईट, इंटू 10⁻5. ओके, मग आपल्याला हे आन्सर मिळाले 24942 इंटू 10⁻5. मला टाकायचं आहे कुठच्या, डब्ल्यू इज इक्वल टू पी इंटू व्ही आय, राईट, पी इंटू व्ही आय. मग पी किती आहे आपला, प्रेशर किती आहे, 10⁻³ पास्कल, बरोबर. व्ही आयची व्हॅल्यू 24.942 इंटू 10⁻5, राईट. मग पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हचं सबस्ट्रॅक्शन होणार, म्हणजे काय येणार तुमचं, 24.942 इंटू 10⁻². ओके, 10⁻² म्हणजे 100, म्हणजे 2 डेसिमल पॉईंट आपण इकडे शिफ्ट करणार, म्हणजे फायनल आन्सर येणार 24942 इंटू 2494 पॉईंट डेसिमल पॉईंट 2 इंटू, सॉरी, एवढंच आन्सर येणार आपलं जूलमध्ये. कशामध्ये ना, जूलमध्ये. वर्क आपण जूलमध्ये काढतो. दिस इज अवर आन्सर. आपला जो नेक्स्ट प्रॉब्लेम आहे तो कसा आहे बघा, an ideal monoatomic gas is adiabatically compressed so that its final temperature is twice to its initial temperature. Okay, calculate the ratio of final pressure to its initial pressure. Okay, आपला एक गॅस घेतला, मोनोॲटॉमिक गॅस, तो कॉम्प्रेस केला, म्हणजे त्याच्या प्रेशर अप्लाय केला, तर तो काय झाला, त्याचा टेम्परेचर इन्क्रीज झालं, डबल झालं प्रेशर अप्लाय केल्यानंतर. तर आपल्याला रेशो काढायचा आहे कशाचा, फायनल प्रेशर आणि इनिशियल प्रेशरचा. ओके, मग आपल्याला मुळात टेम्परेचरमध्ये काय चेंजेस झाले ते बघूया. फायनल टेम्परेचर हे डबल झालं कोणाच्या, इनिशियल टेम्परेचरच्या. देअर फोर टी एफ इज इक्वल टू 2 इंटू इनिशियल टेम्परेचर, राईट. आपल्याला फाइंड आउट करायचं आहे पी एफ अपॉन पी आय फाइंड आउट करायचं, राईट. फॉर मोनोॲटॉमिक गॅससाठी गॅमा किती असतो, तर 5/3 आहे. ओके, आपला फॉर्म्युला काय तो, पी एफ अपॉन पी आय इज इक्वल टू टी एफ अपॉन टी आय रेस टू गॅमा अपॉन गॅमा -1. आपण इथे सबस्टिट्यूट करून घेतलंय. टी एफची व्हॅल्यू आपली किती येते, 2TI, राईट. मग टी एफच्या जागी आपण किती टाकले, 2TI, आणि टी आय ॲज इट इज लिहिला, बरोबर आहे. आणि हा 5/3 अपॉन 5/3 -1, कारण गॅमाचे इथे 5/3 सबस्टिट्यूट केलेले आहे. मग आपली नेक्स्ट स्टेप काय येते बघा, 2TI अपॉन टी आय. आधी आपण हे साईडचं सॉल्व करून घेऊया, 5/3. ओके, 5/3 -1 म्हणजे 3 1 जा 3 -5, दॅट मीन्स -2/3. ओके, राईट, -2/3 आपलं असं आन्सर येणार आहे. तर आपण नेक्स्ट बघूया आपल्याला काय काय कॅन्सल होईल. सॉरी, 3 1 जा 3, 5 मायनस +2, आय एम सॉरी, 2/3. 3 3 गेट कॅन्सल, म्हणजे राहणार काय आपलं उत्तर 5/2. ओके, पी एफ अपॉन पी आय इज इक्वल टू 2TI अपॉन TI रेस टू 5/2, राईट. आता आपल्याला व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायचे, 2TI TI TI गेट कॅन्सल, देअर फोर पी एफ अपॉन पी आय
इज इक्वल टू 2 raised to 5/2 means 2 1 जा 2 2 2 जा 4. ओके, रिमेनिंग 1. 0 घेतला तर 2 5 जा 10 म्हणजे 2 raised to 2.5. मग आपण हे सॉल्व कसं करणार, तर आपल्याला इथे लॉगॅरिथमचा वापर करायचा. जी पॉवर असते ती आपण इथे लिहितो 2.5 लॉग ऑफ बेस 10 आणि आपला हा 2. ओके, मग आपल्याला इथे 2 लॉग ऑफ 2 काढायचा आहे. तर PF अपॉन PI इज इक्वल टू 2.5 मल्टिप्लाइड बाय लॉग ऑफ 2. आता लॉग ऑफ 2 कसं काढणार ते आपण लॉगॅरिथम बुकमध्ये चेक करूया. तर बघा इथे लॉगॅरिथम बुक आपण तुमच्या समोर काढलेलं आहे. तर आपल्याला बघायचं आहे लॉग ऑफ 2 म्हणजे 20चा 0 मध्ये, दॅट इज 3010. ओके, आपण 3010 असं इथे लिहून घेऊया 3010. पण इथे एकच नंबर आहे 2. मग एक नंबरमधून एक नंबर सबस्ट्रॅक्ट झाल्यावर किती होणार 0 म्हणजे 0.3010. ओके, मग आता आपल्याला ह्यांचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 2.5 इंटू 0.3010 ह्याचं मल्टिप्लिकेशन किती येतं तर 0.7525. तुम्ही हे मल्टिप्लिकेशन ट्राय करून बघू शकता. तर आपली नेक्स्ट स्टेप काय आहे तर ह्याचा अँटीलॉग काढायचा. अँटीलॉग ऑफ 0.7525. अँटीलॉग काढणं मस्ट आहे, त्याशिवाय तुम्ही फायनल आन्सर लिहू शकणार नाही. तर आपण अँटीलॉग चेक करूया. तर 75 मध्ये 25 आपल्याला चेक करायचे आहेत. बघा अँटीलॉगॅरिथम घेतलेला आहे. तर आपल्याला बघा 75. तर 75 नंबर तुम्हाला इथे दिसेल. 75 मध्ये आपल्याला 2 मध्ये जायचं आहे. ओके, आणि नंतर परत 5 मध्ये 5649 आणि 5 म्हणजे 5654. ओके, ॲडिशन केल्यावर किती होते 5654. राईट, म्हणजे आपलं किती येणार आन्सर इथे PF अपॉन PI इज इक्वल टू 5654. ओके, पण इथे किती झिरो आहेत, एक झिरो आहे म्हणजे 0 नंबर आहे तिथे, एकही नंबर नाही. मग 0 मध्ये 1 ॲड केलं किती होणार 1 होणार. मग 1 डेसिमल पॉईंट आपल्याला राईट हँड साईडला शिफ्ट व्हायचे म्हणजे आपण 5.654 हे आपला काय आला तर रेशो आला कोणाचा, फायनल प्रेशर आणि इनिशियल प्रेशर. तर दिस इज अवर आन्सर. आपला जो फोर्थ प्रॉब्लेम आहे तो असा आहे. 104 joule of work is done on certain volume of gas. If the gas release 125 kilojoule of heat, calculate the change in internal energy of gas. ओके, गॅसची इंटरनल एनर्जी किती चेंज होईल ती आपल्याला फाइंड आउट करायची आहे. तर हा 2023ला प्रॉब्लेम आला आहे. 2 मार्क्सचा प्रॉब्लेम आहे, इझी आहे एकदम. तुम्हाला क्यू दिला आहे 125 किलोजूल एवढी हीट दिली आहे. क्यू म्हणजे हीट, वर्क डन दिलं आहे 104 जूल. आता ही हीट किलोजूलमध्ये आहे, वर्क डन जूलमध्ये आहे. तर आपल्याला वर्कसाठी जूलमध्ये किलोजूलमध्ये कन्वर्ट करायचं. ते कसं करायचं तर 104ला 1000ने डिवाइड करायचं म्हणजे 1 2 3 3 डेसिमल पॉईंट 1 2 3 कडे शिफ्ट होतील म्हणजे आपलं आन्सर आलं 0.104 किलो जूल. आपल्याला इंटरनल एनर्जी फाइंड आउट करायची आहे. मग इंटरनल एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे, डेल्टा यू इज इक्वल टू क्यू मायनस डब्ल्यू. तर आपला क्यू किती आहे 125 आहे. ओके, मायनस काय होणार तर 0.104. ओके, मग त्याचा आन्सर हे सबस्ट्रॅक्शन इझी आहे म्हणजे 125च्या पुढे आपल्याला 3 झिरो द्यावे लागतील कारण हे पुढे आहे म्हणून 0.104 आणि सबस्ट्रॅक्ट केलं आपल्याला फायनल आन्सर असं मिळतं 124.896 किलो जूल. ओके, ही आपली इंटरनल एनर्जी जी चेंज झालेली ती काढलेली आहे. ओके, दिस इज द आन्सर ऑफ अवर क्वेश्चन. तर क्वेश्चन नंबर 5 बघा. द इनिशियल प्रेशर अँड व्हॉल्यूम ऑफ गॅस enclosed in a cylinder are 2 into 10 raised to 5 Newton per meter square and 6 into 10 raised to minus 3 meter cube respectively. प्रेशर किती आहे 2 into 10 raised to 5 आणि व्हॉल्यूम किती आहे 6 into 10 raised to minus 3. राईट, इफ द वर्क डन इन कॉम्प्रेसिंग द गॅस म्हणजे गॅसला कॉम्प्रेस केलं ॲट कॉन्स्टंट प्रेशरला किती आहे तो 150 जूल. फाइंड द फायनल व्हॉल्यूम ऑफ द गॅस. ओके, तर आपल्याला फायनल व्हॉल्यूम किती गॅसचा होईल तो फाइंड आउट करायचा आहे. ठीक आहे, मग आपला प्रेशर दिलं आहे 2 into 10 raised to 5 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. व्हॉल्यूम दिला आहे 6 into 10 raised to minus 3 मीटर क्यूब. किती वर्क डन झालं तेही दिलं आहे. DW इज इक्वल टू मायनस 150 जूल. फाइंड आउट आपल्याला काय करायचं आहे V2 फाइंड आउट करायचं आहे. ओके, मग फॉर्म्युला आहे तो DW इज इक्वल टू P इंटू V2 मायनस V1. तर आपण व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. DWची व्हॅल्यू मायनस 150 मायनस का तर कॉम्प्रेस करताना वर्क डन होतं ते मायनसमध्ये लिहितात आणि जेव्हा गॅस एक्सपांड होतो तेव्हा ते पॉझिटिव्हमध्ये असतं, हे लक्षात घ्या.
तर -150 इज इक्वल टू प्रेशर किती आहे 2 × 10⁵ राईट. व्हॉल्यूम फर्स्ट व्हॉल्यूम किती आहे 6. पहिला व्हॉल्यूम आपल्याला माहिती नाही आहे तो आपल्याला फाइंड आउट करायचा. V2 ॲज इट इज ठेवायचा. V1 किती आहे 6 × 10⁻³ ओके. मग आता आपल्याला पुढे जी स्टेप करायची आहे त्यामध्ये आपल्याला एक दिसतंय की प्रेशर आपलं किती आहे 2 × 10⁵ आहे. मग आपला 2 ह्या साईडला मल्टिप्लिकेशन आहे, ह्या साईडला गेल्यावर काय होईल तो डिवायडेशन होईल ओके. मग आपण त्या पद्धतीने करूया. इथे मल्टिप्लिकेशनला आहे तर -150 डिवाइड बाय 2 × 10⁵. कारण ह्या दोघांमध्ये मल्टिप्लिकेशन आहे म्हणून हे इकडे आल्यावर लेफ्ट हँड साईडला डिव्हिजन होतं. हे ॲज इट इज ठेवू 6 × 10⁻³ राईट. मग ह्याचं डिव्हिजन किती येतं 2 1 जा 2 2 7 जा 14 रिमेनिंग 1 75. आणि हा 10⁵ जर न्यूमरेटरला गेला तर किती होतो तर मायनस होतो -75 × 10⁻⁵ ओके इज इक्वल टू V2 -6 × 10⁻³ राईट. मग नेक्स्ट स्टेप काय येणार देअरफॉर आता हा मायनस आहे ओके. ही व्हॅल्यू ह्या V2 ला मायनस आहे ती ह्या साईडला आल्यावर काय होईल ॲड होईल. पण त्याआधी आपण इथे चेंजेस करून घेऊया. इथे -3 इथे -3 आणूया. तर इथे 2 डेसिमल पॉईंट आपण लेफ्ट हँड साईडला शिफ्ट होऊया म्हणजे 0.75 × 10⁻³ आणि हा इकडे आल्यावर काय होणार प्लस होणार 6 × 10⁻³ इज इक्वल टू V2 ओके. मग आपला V2 फाइंड आउट करणं सोपं आहे. V2 इज इक्वल टू -0.75 प्लस 6 10⁻³ कॉमन आहे ते ब्रॅकेटच्या बाहेर लिहिले ओके. ह्याचं सबस्ट्रॅक्शन किती होणार कारण प्लस आहे हा मायनस आहे. सबस्ट्रॅक्शन होणार 5.25 × 10⁻³ m³ ओके. दिस इज द फायनल व्हॉल्यूम ऑफ द गॅस. दिस इज अवर आन्सर. आपला जो 6 नंबरचा प्रॉब्लेम आहे तो कसा आहे बघा. अ कॅरनॉट इंजिन रिसीव्ह 4000 जूल ऑफ हीट फ्रॉम रिझर्वर ॲट 500 केल्विन does some work, reject 2000 joule heat to reservoir at 200 Kelvin. How much work does it do and what is its efficiency, right? आपल्याला काय काय दिलं आहे QH दिला आहे किती आहे तो 4000 जूल ओके. QC रिजेक्ट केली किती हीट केली आहे तर 2000 जूल ओके. टेम्परेचर किती दिलं आहे तर 400 केल्विन सुरुवातीचं आणि रिजेक्टचं नंतरचं किती आहे तर 200 केल्विन. काय काय फाइंड आउट करायचं आहे वर्क डन फाइंड आउट करायचं आहे आणि इफिशियन्सीचा सिम्बॉल आहे इटा ओके. तर आपला फर्स्ट क्वेश्चन आपला वर्क डन बाय द इंजिन तो फॉर्म्युला आहे तो W इज इक्वल टू QH प्लस QC. QH किती आहे आपला 4000 प्लस QC किती आहे -2000 ओके. सबस्ट्रॅक्शन होणार उत्तर येणार +2000 जूल ओके. दिस इज वर्क डन ओके. सेकंड आपला प्रॉब्लेम काय फाइंड आउट करायचा आपल्याला इफिशियन्सी काढायची आहे. इफिशियन्सी ओके. इफिशियन्सी कशी काढणार तर इटा इज इक्वल टू 1 - TS/TC/TH ओके. तर 1 - TC किती आहे आपला 200 राईट आणि TH किती आहे 500 ओके. 0 0 कॅन्सल देअरफॉर 1 - 2/5 कसं करणार 5 1 जा 5 -2 3/5 ओके. मग 3/5 ला 5 ने डिवाइड केल्यावर काय होणार 5 0 जा 0 30 5 6 जा 30 0.60 राईट. N इज इक्वल टू 0.6 × 100 देअरफॉर फायनल आन्सर आपलं किती आलं 60%. दिस इज इफिशियन्सी ऑफ इंजिन ओके. दिस इज द आन्सर. आपला जो 7 नंबरचा प्रॉब्लेम आहे तो काय बघा 0.5 मोल ऑफ गॅस ॲट टेम्परेचर 450 केल्विन एक्सपांड आयसोथर्मली फ्रॉम ॲन इनिशियल व्हॉल्यूम 3 लिटर टू फायनल व्हॉल्यूम 9 लिटर ओके. एक गॅस आहे तो एक्सपांड झाला आहे 450 केल्विन टेम्परेचरला 3 लिटरवर 9 लिटरला. तर काय फाइंड आउट करायचं आहे वर्क डन फाइंड आउट करायचं आहे गॅसचं आणि हाऊ मच हीट सप्लाइड टू द गॅस किती हीट दिली गेली असेल तेव्हा तो एक्सपांड झाला हे फाइंड आउट करायचं ओके. तर आपल्याला वर्क डनचा फॉर्म्युला माहिती आहे NRT ln VF/VI. ln नॅचरल लॉग आहे त्याला आपण कन्वर्ट केलं लॉग ऑफ बेस 10 मध्ये. मग आपण त्यावेळेला 2.303 ने मल्टिप्लाय करतो. तर आपण व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. W इज इक्वल टू एनची व्हॅल्यू आपली किती आली आहे तर 0.5. आर गॅस कॉन्स्ट आपल्याला क्वेश्चनमध्ये दिला आहे 8.319 ओके. त्याच्यानंतर टेम्परेचर आपल्याला 450 केल्विन बरोबर इंटू 2.303 राईट. लॉग ऑफ बेस 10 म्हणजे VF म्हणजे 9 log of
9 लिटर अपॉन 3 लिटर, राईट. आपण पुढे काय करणार, W इज इक्वल टू 0.5 इंटू 8.319 इंटू 450 इंटू 2.303 इंटू 9/3 लॉग किती येतो 3, लॉग ऑफ 3. लॉग ऑफ 3 किती आहे आपला, तर तुम्हाला तो फाइंड आउट करणं सोपं आहे. 30मध्ये 0 बघायचा, तर आपण तुम्हाला दाखवूया तरी पण. तुम्हाला बघा आता लॉग ऑफ 3 काढूया आपण. तर इथे तुम्ही लॉगरिथम बघू शकता. तर इथे 30 नंबरचा दिसतोय 4771, राईट. हा आपला लॉग आला कशाचा, तर 30चा म्हणजे 3चा 4771. ओके. 0.5 इंटू 8.319 इंटू 450 इंटू 2.303 इंटू 4771. ओके. इथे 3 आहे, एकच नंबर आहे, मग आपण 0 देतो. 1 - 1 0. ओके. मग ह्या सगळ्यांचं आपण मल्टिप्लिकेशन केलं तर ते किती येतं, तर आता हे मल्टिप्लिकेशन तुम्ही तुमच्या पद्धतीने करून बघा, इझी आहे एकदम. तर येतं आपलं आन्सर 2057 जूल. ओके. मग हे आपल्याला वर्क डन झालं. आपलं अजून काय काढायचं, हीट काढायचे आहे. मग आपला जी थर्मोडायनॅमिक प्रोसेसमध्ये आपलं काय आहे, अकॉर्डिंग टू फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स, फॉर अन आयसोथर्मल प्रोसेस, तुमची आयसोथर्मल प्रोसेस आहे, क्वेश्चन मध्ये दिलेला आहे. Q इज इक्वल टू W. मग आपला W आलेला आहे 2057. देअरफॉर Q इज ऑल्सो 2057 जूल.